गोष्टीचे शीर्षक लहान राजाचा शूरपणाचा प्रवास। एका रमणीय राज्यात सम्राट विजय आणि राणी सरिता आपल्या लहान राजपुत्र सोहमसोबत आनंदात राहत होते। सोहम हा एक हुशार आणि खेलकर मुलगा होता, परंतु तो थोडासा घाबरट होता। त्याला अंधाराची, उंचीची आणि जंगलातील प्राण्यांची खूप भीती वाटत असे। एके दिवशी राज्याच्या सीमांवर एक भयंकर राक्षस येऊन राज्यातील जनतेला त्रास देऊ लागला। लोक घाबरले आणि राजाला काहीतरी उपाय करावा लागला। सोहमचे वडील सम्राट विजय आणि इतर योद्धे राक्षसाला थांबवण्यासाठी सज्ज झाले, परंतु राजाला वाटले की त्याच्या लहान राजपुत्रानेही आता काहीतरी शूर कार्य करावे। सोहम, तुझ्यात शूरवीर होण्याची क्षमता आहे, राजा विजय म्हणाले। तुला तुझ्या भीतीवर मात करून आपल्या राज्याचे रक्षण करायचे आहे। सोहमला सुरुवातीला भीती वाटली, परंतु त्याने वडिलांचा आदेश मानून आपला प्रवास सुरू केला। त्याने आपल्या मित्र निंबुड्या नावाच्या सशासह जंगलात जाण्याचे ठरविले। निंबुड्या खूप धाडसी आणि हुशार ससा होता। जंगलात त्यांना खूप अडचणी आल्या। अंधाराची भीती, उंच झाडांची भयंकरता आणि वन्य प्राण्यांची भीती सर्व काही सोहमने अनुभवले, परंतु प्रत्येक वेळी निंबुड्या त्याला धीर देत होता। निंबुड्या म्हणायचा, सोहम, तुझ्या हृदयात शूरता आहे, तुझ्या भीतीला सामोरे जा आणि तुझ्या राज्याचे रक्षण कर। शेवटी ते राक्षसाच्या गुहेजवळ पोहोचले। राक्षस खूप मोठा आणि भयंकर होता। सोहमने आपली तलवार उचलली आणि राक्षसाला आव्हान दिले। दोघांमध्ये तीव्र लढाई झाली, परंतु सोहमच्या धाडसीपणामुळे आणि निंबुड्याच्या मदतीने त्यांनी राक्षसाला हरविले। राज्यात परतल्यावर सर्वजण सोहमच्या शौर्याचे कौतुक करत होते। सम्राट विजय आणि राणी सरिता अभिमानाने भरले होते। सोहमने आपल्या भीतीवर मात करून राज्याचे रक्षण केले होते आणि आता तो खऱ्या अर्थाने शूर राजपुत्र झाला होता। तात्पर्य ह्या गोष्टीतून शिकायला मिळाले की आपल्यातील भीतीवर मात करणे आणि शूरता दाखविणे खूप महत्त्वाचे आहे। मित्रांच्या मदतीने आणि आत्मविश्वासाने आपण कोणत्याही अडचणीवर मात करू शकतो। आमचे व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद। तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडल्यास कृपया लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा।